साठी नक्कीच उपस्थित राहतील. त्याचबरोबर सामने देखील अतिशय चुरशीचे पाहायला मिळतील. कालच्या दिवसात देखील चुरशीचे सामने पाहायला मिळालेत. आजच्या दिवसात देखील कशा प्रकारे सामने पाहायला मिळतील हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. आणि नक्कीच संध्याकाळच्या सत्रात या स्पर्धेचा मेगा फायनल सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि कोणते दोन संघ असतील मेगा फायनल सामन्यात प्रवेश करणारे ही उत्सुकता मात्र शिकेला असेल. तत्पूर्वी सामना मैदानामध्ये जय घोडेमुख विरुद्ध कुलदेवता घोडेमुख 64 धावांच्या आव्हानाचा करायचा आहे पाठलाग. सलामी जोडी देखील सज्ज होताना पाहायला मिळते. मैदानामध्ये सलामी जोडी साई गावडे आणि नॉस्ट्रेकिन वरती बॅटर दीप नाईक. साई गावडे आणि दीप नाईक ही सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी देखील गोलंदाज सज्ज होईल. निर्धारित 5 षटकांचा सामना, 30 चेंडू 64 धावांचा आव्हान आहे. नक्कीच कशा प्रकारे असेल हा सामना हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. एक फायटिंग टोटल नक्कीच उभा केलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. पंचांचा इशारा दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होण्याचा. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी नितीन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. नितीनच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते पॉवर प्लेच्या षटकात हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणावरती निर्बंध असणारं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन बरकुटे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला क्षेत्ररक्षक तैनात केलाय लॉंग ऑन क्षेत्रात. दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रात. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॅकवर्ड पॉइंटचा दिशा फटका पाहायला मिळतो. आउटफुल मध्ये दिशा भटकलाय चेंडूचा प्रवास सीमारेषा जवळ येतोय. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकारेषी खाते खोललंय सांघिक धावफलकाचा. श्री गणेश होतोय. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. त्यानंतर चेंडूचा प्रवास आपल्याला जमिनीला घरंगळत पाहायला मिळालाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर चौकार निघालाय. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. फलंदाज दीप नाईक याच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला दीप नाईक सज्ज झाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला साई गावडे ही सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सचिन हा बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर चौकार त्याच्या बॅटमधून निघालाय. त्यानंतर इनसाइड आउटचा नेत्रदिवक फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपलाय. मागच्या चेंडूवर वार केला होता. यावेळेस गोलंदाज करतोय पलटवार. पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि सांघिक धावफलक स्थिरावला. एका गड्याच्या मोबदल्या 4 धावा या धावफलकावरती. डीजे सॉंग ऑन. च्या माध्यमातून देखील कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. आता मात्र उर्वरित असतील तर म्हणजेच 28 चेंडू धावांची आवश्यकता. 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आतापर्यंत कशा प्रकारे केला जातो हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या चेंडूचा सामना करेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे एकेरी धाव क्विक सिंगल निघालाय आणि त्यानंतर सांघिक धावफलक हा परावर्तित होतोय. पोहोचलाय सांघिक धावफलक 5 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या 3 चेंडूवर जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी चौकार. त्यानंतर गोलंदाजाकडून पलटवार परतीचा रस्ता दाखवला गेला तो फलंदाज सचिनला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव दर्शनच्या माध्यमातून आणि दर्शन वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोलतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धारित 5 षटकांचा सामना म्हणजे 30 चेंडू 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला विनंती असेल सामन्याला सुरुवात करा कारण प्रत्येक चेंडू मागे हा बराच वेळ खर्च होतो. आजच्या दिवसात देखील बरेचसे सामने आहेत.
सहकारी आपल्यालाच देखील करायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील जमिनीला घरंगळत चेंडूचा प्रवास चाललाय. चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर येतोय. सरपंच षटक चौकार. या षटकातील दुसरा चौकार मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि सांघिक धावफलक देखील पुनश्च एकदा परावर्तित होईल. पोहोचलाय सांघिक धावफलक. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा चौकार या मैदानामध्ये पाहायला मिळतो. या मॅच मध्ये या पहिल्याच षटकामध्ये देखील पाहायला मिळतोय. या इनिंगचा दुसरा चौकार फलंदाज साई गावडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकारण्याशी खाता गोललंय साईने. नक्कीच आघात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. अंजाम कशा प्रकारे असेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग स्टॉप क्षेत्रात चेंडूचा प्रवास थेट जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सरपंच षटक दमदार षटकार. सांघिक धावफलक 6 धावांनिशी होतोय परावर्तित. सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच 15 धावा या धावफलकावरती आपल्या पद्धत चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. मात्र केलाय त्या चेंडूला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव क्विक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सांघिक धावफलक देखील पुनश्च एकदा परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय. 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा या धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूत धावांची आवश्यकता असेल ती 48 म्हणजे प्रत्येक षटकामागे ही 12 धावाची सरासरी राखणं हे अपेक्षित असेल. डीजे डीजे क्रमांक 2 दुसरं षटक हाताळण्यासाठी यश सावंत या गोलंदाजाची वर्णी लागली आहे. कशा प्रकारे हाताला जाईल दुसरं षटक हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. नक्कीच पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा कुठल्यात म्हणजेच चांगली सुरुवात लई सापडली आहे बॅटर्सला धावांचा पाठलाग करताना. येणारे चेंडू असतील 24 चेंडू 48 धावांची असेल आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी राखणं ही अपेक्षित असेल मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तो म्हणजेच साई गावडे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी साई गावडेची मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन गोलंदाज यश सावंत गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळते. अपील झाली आहे जोरदार. मात्र त्या ठिकाणी पंच अपील भेटावून लावत आहेत. नक्कीच बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. गोल्डन स्पॉट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर नक्कीच थोडासा उशीर प्राप्त करतोय. बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये हा निर्धाव गणला गेलाय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ऑफस्टॉपच्या बाहेर शपल होत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका देखील पाहायला मिळतोय. येतोय षटकार. सांघिक धावफलक 6 धावांनिशी परावर्तित होईल. पोहोचलाय सांघिक धावफलक. 22 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर
थँक्यू. तर दीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर शपलोत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका टोलवलाय. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर वापर केलाय. नक्कीच चांगला फटका. दुसरा षटकार साई गावडेच्या बॅटमधून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 22 धावा. या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. स्ट्रायकिंग एंडला साई बॅटर सज्ज. रिव्हर्सचा फटका. नेत्रदीपक फटका. नक्कीच चांगला फटका व्हायला मिळतोय आणि चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स उल्लंघन करतोय. सीमारेषा पार येतोय चौकार. सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित. पोहोचलाय सांघिक धावफलक. 26 धावा. या धावफलकावरती साई नावाचं वादळ हे मैदानावरती घोंगावत आहे. 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघाल्यात. नक्कीच चांगली फलंदाजी. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 26 धावा या धावफलकावरती. दुसरं षटक हे मार्गस्थ. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. पहिल्या 3 चेंडूवर जर बघितलं तर गोलंदाजचा कुठेतरी महागडा ठरलाय, कारण एक षटकार एक चौकार त्याच्या नक्कीच निघालाय पहिल्या 3 चेंडूमध्ये. मात्र येणाऱ्या 3 चेंडूत कमबॅक केला जाईल का गोलंदाजच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा साई बॅटर सज्ज होतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू. नक्कीच या चेंडूवरती साई सापडलाय. साई बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा हादरा. साई नावाचं वादळ हे शमवण्यास यशस्वी ठरलाय गोलंदाज यश सावंत. चौथ्या चेंडूवर परतीचा रस्ता दाखवलाय विस्फोटक फलंदाजाला आणि सांघिक धावफलक स्थिरावलाय. 2 गडी बाद. 26 धावा धावफलकावरती. ठीक आहे. पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे स्ट्रायकिंग एंडला दीपेश राहुल सज्ज होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील वेगवान चेंडू. फलंदाज फंबल झालाय. साथ यष्टीरक्षक देखील फंबल आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडूवर ताबा मिळवलाय स्वतः यष्टीरक्षकाने आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव ही धावफलकावरती गणली गेली आहे बाईच्या स्वरूपात. सांघिक धावफलक पुन्हा एकदा एकेरी धावेशी परावर्तित. 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटर्सकडे क्षमता आहे. पॉवर हिटिंग ॲबिलिटी दोन्ही बॅटर्सकडे आहे. नक्कीच मोठे मोठे फटके खेळले जातील का हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. दोन्ही बॅटर्सकडे क्षमता आहे. मोठे फटके टोलावण्याची क्षमता दाखवावी लागेल, अजमावी लागेल मैदानामध्ये. 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडूचा खेळ असेल. बाकी यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची गणना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लेनचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ब्रह्मास्त्राचा वापर गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये थांबलाय आणि 2 षटकामध्ये 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मैदानामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू धावांची आवश्यकता 37. 18 चेंडू आणि 37 धावांची असेल आवश्यकता.
ते असेल षटकाला सुरुवात करा, कारण बरेचसे सामने आजच्या दिवसात व्हायचे आहेत, याची नोंद घ्या. आपण सहकार्य करा खेळाडू, आपल्याला विनंती असेल. 18 चेंडू आवश्यकता असेल 37 धावांची. काय घडेल या मॅच मध्ये हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल. गोलंदाजी करणारा संघ हा कमबॅक करतोय, साईला माघारी पाठवलंय आणि नक्कीच 3 षटकात 37 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एजला बॅटर दीपेश राऊळ आपल्याला पाहायला मिळेल. दीपेशकडे देखील क्षमता आहे, मोठे मोठे फटके टोलावण्याची पॉवर हिटिंग ॲबिलिटी यांच्याकडे देखील आहे. कशा प्रकारे दीपेशच्या माध्यमातून येणाऱ्या काळात फलंदाजी केली जाते हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. मैदानावरती पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. विनंती असेल गोलंदाजाला की आपण लवकरात लवकर षटकाला सुरुवात करावी, कारण बराच वेळ षटकाच्या मध्ये खर्च होतोय. आज बरेचसे सामने, मेगा फायनल सामना देखील आजच होणार आहे, याची आपण नोंद घ्या. सहकार्य करा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज महादेव आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू, हवे झेल खाली. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेल खाली आणि मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. फलंदाज दीपेश अंगलटी आलाय आणि दीपेश माघारी परतलाय. दीपेश बॅक टू द पॅव्हलियन. तिसरा आदरा फलंदाजी करणाऱ्या संघाला सांघिक धावफलक. 3 गडी बाद 27 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर देखील सज्ज होईल. स्ट्रायकिंग एजला नवीन बॅटर्स मैदानामध्ये पावलं टाकताना पाहतोय. विठोबा आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला तो देखील सज्ज होईल. विठोबाच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. दीपेश माघारी परतला आणि त्यानंतर नवीन बॅटर त्या ठिकाणी सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला विठोबा हा बॅटर सज्ज होताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला जर बघितलं तर नॉन स्ट्राईक एंडला बॅटर दर्शन परब आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज महादेव पै नाईक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर दीपेशला माघारी पाठवलं. येणारे 5 चेंडू त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे हाताळले जातील हे मात्र पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 17 आणि 17 चेंडू 37 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्ज रनिंग मार्कवर पाहिला मिळतो. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बॅक टू बॅक दुसरा हादरा. पुन्हा एकदा एक मोठा फलंदाज त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फलंदाजच्या अंगलटी आलाय. बॅक टू बॅक दुसरा हादरा आणि आल्या पावली माघारी पाठवतोय तो म्हणजेच विठोबा रावले. या बॅटर्सला गोल्डन डकचा ठरलाय शिकार. विठोबा बॅक टू द पॅव्हलियन. तिसरा आदरा फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि सांघिक धावफलक. 3 गडी बाद 27 धावा या धावफलकावरती. ठीक आहे. बॅटर सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला 2 चेंडूवरती 2 गडी गारद केलेत. का पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल सरपंच चषक 2026 हे पाहणं महत्त्वपूर्ण. यावेळेस देखील हलक्या हाताने फटका. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रभास. क्षेत्ररक्षक आहे. एक किरी धाव तोवर निघेल. बऱ्याच कालावधीनंतर सांघिक धावफलक हा पुढे सरसवताना पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय 28 धावा या धावफलकावरती. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी गारद केलेत गोलंदाज महादेवने आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत स्ट्राईक रोटेट केली आणि बऱ्याच कालावधीनंतर दर्शन परब हा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील पहिले 3 चेंडूवर गोलंदाज वरच ठरलाय. चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. यावेळेस देखील फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार रोखला जाईल का? मात्र चेंडू त्या ठिकाणी नक्कीच उल्लंघन करतोय सीमारेषेचं. येतोय चौकार आणि सांघिक धावफलक देखील पुनश्च एकदा परावर्तित होईल. 32 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन परबच्या बॅटमधून एक चौकार निघालाय. इरादे त्याने देखील स्पष्ट केलेत. नक्कीच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पाहायला मिळते का हे पाहणं महत्त्वपूर्ण. सुरुवात दमदार झाली आहे चौकारणीशी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
यावेळेस देखील इनसाइड आउटचा नेत्रदीपक फटका, चेंडूचा पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत सरते, शेवटी चेंडू उल्लंघन करतोय, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो, नेत्रदीपक फटका. फलंदाज दर्शन परबच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार पाहायला मिळतो आणि सांघिक धावफलक परावर्तित होईल. 36 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आणि त्याचा पाठलाग करताना तिसरं षटक हे मार्गस्थ. पहिल्या 3 चेंडूवर या षटकामध्ये बघितलं गेलं तर गोलंदाज वरचढ ठरलं होतं. पहिल्या 3 चेंडूवर 2 गडी गारत 1 धाव फक्त खर्च केली होती, मात्र पुढच्या 2 चेंडूवरती 2 चेंडूवर 2 चौकार हे नोंद त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फलंदाज दर्शन परबच्या बॅटमधून अंतिम चेंडू सांगता करणारा चेंडू या तिसऱ्या षटकाची. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील सुंदर फटका, लॉंग स्टॉप क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला, एकेरी धाव निघाली. या दुसऱ्या धावेकडे वाटचाल, दुसरी धाव देखील पूर्ण आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय. 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूवरती निघाल्या 2 धावा. या षटकात जर बघितलं गेलं तर 11 धावा या निघाल्या, 2 गडी गारद केलेत. 11 धावा त्या ठिकाणी कुठल्यात फलंदाज दर्शनने आणि चांगली फलंदाजी दर्शनची मैदानामध्ये पाहायला मिळते. 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि सांघिक जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 26 धावा सामना जिंकण्यासाठी. काय घडेल या मॅच मध्ये, कशा प्रकारे असेल खेळ, येणाऱ्या 12 चेंडू हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय दर्शन मैदानामध्ये. अशाच फलंदाजीची अपेक्षा असेल सामना जिंकण्यासाठी. मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर पहिल्या षटकात 16 धावा निघाल्या होत्या. दुसऱ्या षटकात कमबॅक केलाय गोलंदाज यश सावंतने. एक मोठा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते, ते म्हणजेच फलंदाज साई गावडेच्या माध्यमातून. मात्र चौथ्या चेंडूवर दुसऱ्या षटकातील साई याला माघारी पाठवणे यश आलंय. त्याचबरोबर मॅचमध्ये कमबॅक केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. मात्र तिसऱ्या षटकात 2 गडी त्या ठिकाणी माघारी पाठवले महादेव या गोलंदाजाने. त्याचबरोबर 11 धावा त्याच्या षटकामध्ये देखील निघाल्यात. म्हणजेच नक्कीच दोन्ही संघांसाठी अजून देखील सामना ऑन आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल मैदानामध्ये. 12 चेंडू 26 धावा मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामागे 13 धावांची सरासरी राखणं हे अपेक्षित असेल. काय घडेल येणाऱ्या 12 चेंडूत हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. नवीन गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक हाताळण्यासाठी यश सावंत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यशने नक्कीच एक विस्फोटक फलंदाज साईला माघारी पाठवलंय पहिल्या षटकामध्ये. त्या षटकात 11 धावा खर्च केल्या, त्या महत्वपूर्ण गडी गारद केलाय आणि तोच यश पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती हे 4थं षटक हाताळण्यासाठी. काय घडेल या षटकामध्ये हे पाहणं महत्वपूर्ण असेल. स्ट्रायकिंग इनला बॅटर शुभम सावंत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शुभमने एका चेंडूचा सामना केला, एकेरी धाव त्याच्या बॅटमधून निघाली आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील सुरेख फटका देखील पाहायला मिळतोय. जमिनीला घरंगळत चेंडूचा प्रवास, लॉंग ऑन क्षेत्रात एकेरी धाव तर निघाली. दुसऱ्या धावेकडे वाटचाल, दुसरी धाव देखील पूर्ण. चांगल्या प्रकारचा ताळमेळ, चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट ती दोन्ही बॅटर्स मध्ये देखील पाहायला मिळते. आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी होईल परावर्तित. पोहोचलाय सांघिक धावफलक. 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आता मात्र समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता ती म्हणजेच 24 धावांची. 11 चेंडू 24 धावा सामना जिंकण्यासाठी. काय घडेल या मॅच मध्ये हे पाहणं महत्वपूर्ण. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यश त्या ठिकाणी रनिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू, समोरच्या दिशेने फटका, पुन्हा एकदा लॉंग स्टॉप क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झालाय. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली गेली आहेत आणि सांघिक धावफलक 2 धावेनिशी परावर्तित होतोय. पोहोचलाय सांघिक धावफलक. 42 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 10 चेंडू 22 धावांची असेल आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 10 चेंडू 22 धावा सामना जिंकण्यासाठी. यश गोलंदाजी मार्कवरती पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा खर्च करणारे गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील बॅटची कडा आणि त्यानंतर यश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी तैनात. फक्त एकेरी धाव ही निघाली आणि एकेरी धावनिशी सांघिक धावफलक पुनश्च एकदा परावर्तित. 43 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 9 आणि 9 चेंडूत 21 धावांची असेल आवश्यकता. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आलाय
दर्शन परब स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत मागच्या षटकामध्ये आपण पाहिले. चांगली फलंदाजी दर्शन परबची मैदानामध्ये पाहायला मिळते. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची असेल आवश्यकता. काय घडेल येणाऱ्या 3 चेंडूवरती या षटकातील हे पाहणं अति महत्वपूर्ण असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्याचबरोबर डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. ते 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील मोठा फटका. चेंडू हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, मात्र त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि चेंडू त्या ठिकाणी वन बाउन्स उल्लंघन करतोय. ओव्हर द रोप येतोय चौकार. सरपंच चषक दमदार चौकार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दर्शन परबच्या बॅट मधून हा निघालाय तिसरा चौकार आणि सांघिक धावफलक देखील पुनश्च एकदा होईल परावर्तित. पोहोचलाय सांघिक धावफलक. 47 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 17 धावेची. काय घडेल मॅच मध्ये, कशा प्रकारे हाताळले जातील येणारे 2 चेंडू यशच्या माध्यमातून, हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण. दर्शन जोपर्यंत मैदानात तोपर्यंत मॅच ऑन आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मार्कवरती, रनिंग मार्कवरती पाहायला मिळतोय गोलंदाज. यावेळेस देखील बॅटची कडा, त्यानंतर शरीराच्या दिशेने वेध घेणारा चेंडू, मात्र क्विक सिंगल निघालाय मैदानामध्ये आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. एकेरी धाव ही निघाली आणि सांघिक धावफलक पुनश्च एकदा परावर्तित होतोय. पोहोचलाय सांघिक धावफलक 48 धावा धावफलकावरती. आता मात्र आवश्यकता 16 धावेची. 7 चेंडूंचा खेळ बाकी. 16 धावा मॅच जिंकण्यासाठी. या चेंडूवरती का मोठा फटका निघेल का? स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक एंड वरती शुभम हा बॅटर आलाय. शुभम या बॅटरकडे देखील क्षमता आहे मोठे फटके टोलावण्याची. नक्कीच काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण आहे. शेवटचा चेंडू आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच बदलण्यात आलंय. स्ट्राईक रोटेट झाल्यावर त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवरती यश सावंत त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतो. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी 5 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूचा खेळ हा बाकी असेल मैदानामध्ये. चला विनंती असेल षटकाला सुरुवात करा, कारण बराच वेळ चेंडू मागे खर्च होतोय. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगला फटका. एकेरी धाव तर निघाली आहे. दुसऱ्या धावेकडे वाटचाल. दुसरी धाव देखील वेगात पूर्ण झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळते. ताळमेळ योग्य आणि दुसरी धाव देखील पूर्ण मैदानामध्ये पाहायला मिळते आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी परावर्तित. 50 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र षटक क्रमांक 4 होतय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक हा 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूत 14 धावेची असेल आवश्यकता. डीजे सॉन्ग ऑन. चौदा धावा मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती दर्शन, नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम हा बॅटर. ते जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज वर्णी लागले अंतिम षटक हाताळण्यासाठी. अण्णा सावंत या गोलंदाजाची वर्णी लागली आहे अंतिम षटक हाताळण्यासाठी. अण्णा कशा प्रकारे हाताळेल हे षटक हे पाहणं महत्वपूर्ण मॅच. या षटकामध्ये निकाल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मॅचचा कोणत्या दिशेने असेल हा सामना. एक चुरशीचा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. फायटिंग टोटल उभा केला होता, मात्र त्याचा पाठलाग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय करताना. मात्र शेवटच्या षटकात 6 चेंडू 14 धावेची आवश्यकता आहे. का हा मॅच जिंकू शकेल का फलंदाजी करणारा संघ, का गोलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकू शकेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. गोलंदाज सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल मैदानावरती. शेवटचे 6 चेंडू 14 धावेची आवश्यकता. गोलंदाज रनिंग मार्कवर.
फुलटॉस चेंडू आणि त्यानंतर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रात क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि त्यानंतर एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली गेली आहेत. एका वेळेस वाटलं होतं की चेंडू अडवेल, फक्त एकेरी धाव निघेल, मात्र गच्चा क्षेत्ररक्षण झालाय, त्याचाच फायदा उठवलाय फलंदाजाने. ज्या ठिकाणी एकेरी धाव होती गच्चा क्षेत्ररक्षणामुळे दुहेरी धाव देखील निघाली आहे आणि सांघिक धाव फलक देखील परावर्तित झालाय. 52 धावा धाव फलकावरती समीकरण बदललंय. 5 चेंडू 12 धावा मॅच जिंकण्यासाठी एक मोठा फटका पाहिजे या चेंडूवरती. यावेळेस देखील मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, यष्टीरक्षकाचा मिळालाय सहारा. वे बॅक टू द पॅव्हिलियन. दर्शन परब याची वर्णी लागते डगआउटच्या दिशेने. ऐन मौक्याच्या क्षणी दर्शन परब माघारी परतलाय आणि मॅच मध्ये कमबॅक करतोय. गोलंदाजी करणारा संघ समीकरण बदलतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची असेल आवश्यकता. 4 चेंडू 12 धावेची आहे आवश्यकता. नवीन फलंदाज दीप नाईक सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. 2 मोठे फटके पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 2 षटकार आणि सामना विजयी होईल फलंदाजी करणारा संघ. गोलंदाज पुन्हा अन्ना त्या ठिकाणी सज्ज. यावेळेस देखील मोठा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न, झेल टिपलाय, नक्कीच चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय क्षेत्ररक्षकाने. विकास गावडे येतोय झेल खाली. बॅक टू बॅक दुसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला. दीप नाईक देखील ठरतोय गोल्डन. आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला. 3 चेंडू 12 धावेची आवश्यकता मॅच जिंक. मालक मयुरेश राऊत मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतील. 3 चेंडू 12 धावेची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी, ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज. का हॅट्रिक नोंदवली जाईल. सरपंच शक 2026 ही पहिली हॅट्रिक. येणारा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील उडवलाय. चेंडूचा प्रवास थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पहिली हॅट्रिक. 2000 चषकची पहिली हॅट्रिक अन्ना याच्या नावेवरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी ऐन मौके क्षणी नक्कीच पाहायला मिळते अन्नाच्या माध्यमातून आणि हॅट्रिक नोंदवली आहे पहिली या स्पर्धेतील. देखील सज्ज झालाय. 2 चेंडू 12 धावा मॅच जिंकण्यासाठी. डाव्या हाताचा बॅटर स्ट्रायकिंग एंडला त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अन्ना सज्ज.
यावेळेस देखील अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडूचा प्रवास वन बाउन्सचा उल्लंघन करतोय चेंडू. सीमारेषेचं येतोय चौकार. आता मात्र दोन शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूत मॅच जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. शेवटचा चेंडू, एक चेंडू 8 धावा मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते आणि मॅच जिंकतोय तो म्हणजेच जय घोडेमूळ क्रिकेट संघ हा सामना जिंकतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या इनिंग मध्ये हॅट्रिक देखील या स्पर्धेतील नोंदवली आहे. पहिली गोलंदाज अण्णाने सरपंच चषक 2026 पहिली हॅट्रिक नोंदवणारा पहिला गोलंदाज त्या ठिकाणी ठरलाय अण्णा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाईल. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. 2 षटकामध्ये 2 षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी. 2 गडी ज्याने बाद केले दुसऱ्या इनिंग मध्ये. आणि फलंदाजी करताना 18 धावा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय यश सावंत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर होणारा सामना बिग फाईट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आई भावई विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स. नाणेफेकीचा कौल गेलाय तो म्हणजेच आई भावई क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आणि प्रथमतः स्वीकारलंय क्षेत्ररक्षण तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय हार्दिक स्पोर्ट्स संघाला. कशा प्रकारे असेल सुरुवात, काय घडेल या मॅच मध्ये, कितपत धावांचं लक्ष आहे प्रतिस्पर्धी संघात. हार्दिक स्पोर्ट या 2 संघादरम्यान टॉस विन झालाय तो आई भावई क्रिकेट संघ. आणि टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय कर्णधार अच्युत नेमनचा.
यश सावंत आपल्याला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स